ॲडव्होकेट राहुल घोटेकर यांच्या नेतृत्वात अनाथालय व वृद्धाश्रमात फळ वाटप तथा वृक्षारोपण या सामाजिक उपक्रमांनी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला। सामाजिक बांधिलकी जोपासत सामाजिक व राजकीय नेते राहुल घोटेकर यांनी समाजातील वंचित व दुर्लक्षित घटकांसोबत स्वातंत्र्य दिन साजरा करून विविध उपक्रम राबविले। ॲडव्होकेट राहुल अरुण घोटेकर व मित्रमंडळी यांनी सकाळी ध्वजारोहण करून शहरातील अनाथाश्रम व वृद्धाश्रम येथे जाऊन तेथील अनाथ विद्यार्थी, वृद्ध व दिव्यांगांची भेट घेऊन आपुलकीने विचारपूस केली। त्यांना फळ वाटप केले, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य प्रदान केले, विद्यार्थ्यांना भारताचा तिरंगा ध्वज भेट दिला। त्यांच्या सोबतच वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला। दिवसभर चाललेल्या या उपक्रमाने वृद्ध व चिमुकले भारावून गेले। रस्त्याच्या कडेला उघड्यावर राहणारे दुर्लक्षित नागरिक यांनाही फळ वाटप करून त्यांची विचारपूस केली, त्यांना बोलते केले। एकीकडे देश स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहे तर दुसरीकडे आजही अनेक जण दुर्लक्षित जीवन जगत आहेत। त्यांना अजून खरे स्वातंत्र्य मिळालेले नाही। त्यांना जीवन जगण्याच्या प्रवाहात आणणे आपले कर्तव्य आहे असे विचार मांडून त्यांच्या सोबत घालविलेल्या क्षणांचे समाधान यावेळी राहुल घोटेकर यांनी व्यक्त केले। सदर उपक्रमात स्वप्नील रमेश कांबळे, सागर तामगाडगे, राजेश वाकोडे, अभिषेक सिंग, ऋतिक शेंडे, सचिन इंगोले, विशाल हिवरकर, मंथन नगराळे, अहर्ता नगराळे, दिशा घोटेकर, प्रज्वल बांबोळे, सुमेध चंदनखेडे, आतिफ रजा, स्वराज नाहरकर, मंगेश रंगारी आदी उपस्थित होते।